श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 12 समास 1. विमल लक्षण. मानवी जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ एकमेकांना पूरक असतात. आधी प्रपंच व्यवस्थित करावा, नंतर विवेक धरून परमार्थ करावा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी हो. दासबोध. समर्थांचा काळ कसा होता ते आपण मागील काही समासांमध्ये पाहिलं. बुवाबाजी, प्रपंच टाकून बायका मुलांची जबाबदारी टाकून लोक पळवाट काढायचे. संसाराची ज्यांना तमा नाही ना, ते लोक कर्तव्य परांगमुख व्हायचे आणि परमार्थात सुद्धा धादांत खोटं बोलायचे. समर्थ सांगतात, अशी जबाबदारी झटकणं कदापिही योग्य नाही. प्रपंच टाकून परमार्थ केला तर पोटाला खायला अन्न धड मिळणार नाही. हे सुद्धा त्यांना कळवळ्यांनी सांगावं लागलंय. आज प्रपंच सोडून परमार्थाला जरी कोणी लागत नाही ना, तरी प्रपंचात आकंठ बुडालेले लोक बहुतांशी आहेत. रिझल्ट काय? एकूण एकच. अशा दोन्ही प्रकारच्या माणसांना परमार्थ साधत नाही. पुढे समर्थ म्हणतात, परमार्थ टाकून नुसता प्रपंच केला तर जीवाला यमयातना भोगाव्या लागतात. म्हणून माणसांनी प्रपंच आणि परमार्थ मोठ्या सावधानपणे चालवावं. जसं सामान्य कृमिकीटक सुद्धा विचारपूर्वक पावलं उचलतात आणि मग माणसांनी तर फार विवेकानेच वागलं पाहिजे. समर्थांची ओवीच आहे, परणाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले, आणि पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे. आपल्या जीवनाला पैलू पाडताना समर्थ आपल्याला कसं शिकवतात पहा. झाडाच्या पानावरचा किडा आधी पुढचा आधार बघतो. आधार आहे असं पाहूनच मग तो आपला पाय उचलतो आणि मग पुढे सरकतो. याचा अर्थ असा की जीव प्राणी विचारपूर्वक कर्म करतात. सर्व प्राण्यांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? तर माणूस. तो मात्र अविवेकाने भलतच वागतो. याला काय म्हणावं? आपण समाजात वावरताना पाहतो, अनेकांनी आपल्या कुवतीपेक्षा मोठ्या प्रमाणावर कर्ज काढलेलं असतं. तारतम्य वापरलेलं नसतं. अनेक जणांच्या जिभेला लगाम नसतो. त्यामुळे चांगल्या लोकांना त्यांना मुकावं लागतं. आगीतून सुटून फुफाट्यात पडणारे आणि मग त्यावर पुन्हा मागून हळहळ करणारे असे अनेक जण असतात. त्या किड्याचा निरीक्षणाचा दिलेला दाखला इथे उपयुक्त ठरतो. म्हणजे परिस्थिती लक्षात घेऊन जो सावधपणे जगतो तो सुखी होतो. संकट कोसळल्यावर सावरासावर करायला वेळ उरत नाही. यासाठी दूरदृष्टी असणारे लोक कसा विचार करतात ते पाहावं. स्टार नोट. अ सिंगल स्टेप टेकन ब्लाइंडली reaches the valley of grief. Hence, move wisely. Thank you. श्रीराम समर्थ श्रीराम.